नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आज आपण स्टार्ट करत आहोत नर्न्स्ट इक्वेशन. यावरून क्वेश्चन CSIR नेट आणि सेट मध्ये दिसतात. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला. आधी आपण सुरुवातीच्या लेक्चर्स मध्ये मी रिडॉक्स रिएक्शन कंप्लीट केलेला आहे. ऑक्सिडेशन पोटेन्शियल काय असतं, रिडक्शन पोटेन्शियल, ते सर्व आपण कंप्लीट केलेलं आहे. ओके, जर काही स्टुडंट्सला डाऊट असतील तर आधी लेट मी क्लॅरिफाय द डाउट्स. त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ऍप वरती नवीन कोर्स लॉन्च झालेला आहे फॉर महाराष्ट्र सेट 2021 पेपर 2 केमिकल सायन्स, ज्यामध्ये आम्ही एंटायर सिलेबस कव्हर करणार आहोत सेट एक्झामचा. ओके, फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक एज वेल एज अनालिटिकल. असाइनमेंट्स भेटणार तुम्हाला प्रत्येक चॅप्टर नंतर आणि अलॉंग विथ इट्स व्हिडिओ सोल्युशन्स. 3 प्रॅक्टिस मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यामध्ये एंटायर सिलेबस कव्हर केला जाणार आहे. त्यासोबत डाऊट सॉल्व्हिंग फॅसिलिटीज एज वेल एज प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन्स भेटणार आहेत तुम्हाला. सो त्या नॉन्स्ट इक्वेशन स्टार्ट करण्या अगोदर काही स्टुडंट्सला डाऊट होता की कसं इलेक्ट्रोड स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल वरून ओळखायचं की ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन आहे. ओके, तर त्यासाठी ओळखण्यासाठी तुम्हाला आधी रिॲक्शन बघावं लागेल. फॉर एक्झाम्पल, जर असं रिॲक्शन दिलं असेल तुम्हाला, झिंक is getting converted into zinc 2 plus 2 electrons, राईट. तर इथे झिंकचं काय होतं, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, दोन डेफिनेशन्स आहेत ऑक्सिडेशनचे. इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, हे आपण फर्स्ट लेक्चर मध्येच केलेलं. आणि रिडक्शनचं डेफिनेशन काय आहे, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर आता ह्या रिएक्शन मध्ये काय होतंय, ऑक्सिडेशन होतंय का, कारण झिंकचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतोय, 0 पासून +2 मध्ये जातोय आणि इलेक्ट्रॉन्स पण लूज होत आहेत, राईट. सो दिस इज व्हॉट, ऑक्सिडेशन. तर ह्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल कसा लिहिणार, ह्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल असा लिहिणार, झिंक टू झिंक 2+, म्हणजे ते ऑक्सिडेशन दिसतंय. मग ह्याची जी पण व्हॅल्यू असणार, फॉर एक्झाम्पल ह्याची व्हॅल्यू आहे 1.2 व्होल्ट्स, तर ही 1.2 व्होल्ट्स कुठली व्हॅल्यू आहे, ऑक्सिडेशन पोटेन्शियल. कळालं कसं ओळखायचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, एकतर रिॲक्शन दिलं असणार, नाहीतर अशा फॉर्म मध्ये लिहून दिलं असणार. तर इथे झिंक 0 ते +2 मध्ये जातोय, तर इथून समजू शकतो ना आपण की ऑक्सिडेशन होतंय. मग ही व्हॅल्यू कसली असणार, ही व्हॅल्यू असणार ऑक्सिडेशन पोटेन्शियलची. ओके, नेक्स्ट जर असं असेल, ओके, आता इथे काय होतंय, कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतोय ना, +2 पासून 0, म्हणजे रिडक्शन होतंय आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स पण होते. मग ह्याचं कसं लिहिणार, ह्याचं असं लिहून येणार पेपरमध्ये. ओके, समजा याची व्हॅल्यू असेल 1.8, तर ही जी 1.8 व्हॅल्यू आहे ही कसली आहे, दिस इज रिडक्शन पोटेन्शियल, दिस इज रिडक्शन पोटेन्शियल. ओके, इज इट क्लिअर. ह्याच्यातून आपल्याला समजू शकतं, आयदर ह्याच्यातून नाहीतर रिॲक्शन दिलं असणार, त्याच्यातून तुम्ही ओळखू शकता की वेदर द व्हॅल्यू इज ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑर रिडक्शन पोटेन्शियल. ओके, असं तुम्ही ओळखू शकता. सो नाव वी विल स्टार्ट विथ नर्न्स्ट इक्वेशन, की एक्झॅक्टली नर्न्स्ट इक्वेशन काय असतं. नर्न्स्ट इक्वेशन गिव्स द रिलेशन बिटवीन सेल पोटेन्शियल, ओके, सेल पोटेन्शियल अँड व्हेरियस पॅरामीटर्स. तर नर्न्स्ट इक्वेशन मी तुम्हाला आधी लिहून दाखवते. तर नर्न्स्ट इक्वेशन काय, इज इक्वल्स टू E0 मायनस RT अपॉन NF ln K. ओके, हे आहे नर्न्स्ट इक्वेशन. ओके, यात E काय आहे, यात E आहे सेल पोटेन्शियल. ओके, सेल पोटेन्शियल ऍट अ गिवन टेम्परेचर. ओके, ऍट अ गिवन टेम्परेचर.
E0 काय आहे? E0 आहे म्हणजे काय? दिस इज स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. दिस इज स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. आर तर माहिती आपल्याला काय असतो? गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. टी इज व्हॉट? टी इज टेम्परेचर इन केल्विन्स. ओके. एन काय आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ड इन द रिएक्शन. एफ, व्हॉट इज एफ? फॅरेडेज कॉन्स्टंट. ओके. एल म्हणजे काय? नॅचरल लॉग. आणि के म्हणजे काय? के इज नथिंग बट रिएक्शन कोशंट. के इज नथिंग बट रिएक्शन कोशंट. ओके, समजलं? राईट. हा फॉर्म असतो. दिस इज व्हॉट? दिस इज अ नन्स्ट इक्वेशन. तर नन्स्ट इक्वेशन कशामध्ये रिलेशन देतं? सेल पोटेन्शियल आणि रिएक्शन कोशंट मध्ये. ओके. टेम्परेचर म्हणजे फॉर आता जे हे आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, हा कसा कॅल्क्युलेट करतात? आपण कालच याचा फॉर्म्युला बघितलेला. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल कसा करतात? एनोड प्लस कॅथोड करतात. ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड, हे करतो ना आपण. हे आपण कालच्याच लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. राईट. हे कसं सॉल्व्ह करतात ते. तर इथून काय येतो? फक्त स्टँडर्डची व्हॅल्यू येऊ शकते. ह्या फॉर्म्युला मधून फक्त स्टँडर्ड सेल पोटेन्शियलची व्हॅल्यू येऊ शकते. स्टँडर्ड म्हणजे काय? एक गिव्हन 25 डिग्री सेल्सिअस किंवा 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. राईट. पण जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या टेम्परेचर वरती जर ई ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल सेल पोटेन्शियलची, तर तुम्ही कशी फाइंड करणार? तर तुम्हाला हा इक्वेशन त्यासाठी युजफुल ठरेल. ठीक आहे. आता काही व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये फिक्स्ड आहेत. ठीक आहे. जसं की आता ह्या इक्वेशनला आपण दुसऱ्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. कुठल्या फॉर्म मध्ये लिहू शकतो? E इज इक्वल्स टू E0 मायनस, आता हा नॅचरल लॉग मला आपल्या लॉग टू द बेस 10 नी रिप्लेस करायचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी काय करावं लागतं? 2.303 ने मल्टिप्लाय करावा लागतो. सो इट विल बी 2.303 RT अपॉन NF. आता आपला हा लॉग आला. ठीक आहे. लॉग टू द बेस 10 हा नॅचरल लॉग असतो. राईट. सो नॅचरल लॉगला जर लॉग टू द बेस 10 करायचं असेल तर मल्टिप्लाय करावं लागतं 2.303. ओके. सो दिस इज आवर इक्वेशन. राईट. हे इक्वेशन मोस्टली यूज केलं जातं कारण हे लॉग कॅल्क्युलेट फक्त सायंटिफिक कॅल्क्युलेटरनीच होऊ शकतं. राईट. पण हे आपण ओरली पण कॅल्क्युलेट करू शकतो लॉग टू द बेस 10. राईट. जो आपण लॉगॅरिथम्स बुक मध्ये जो लॉग बघतो दॅट इज बेसिकली दिस लॉग टू द बेस 10. राईट. सो हा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हा कॅल्क्युलेट करायला इझी असतो म्हणून इक्वेशन जास्त करून याच फॉर्म मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ओके, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत 2.303 R, T आणि F. ओके. ह्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहेत. फॉर एक्झाम्पल ऍट 25 डिग्री सेल्सिअस जर रिएक्शन असेल तर 2.303 तर कॉन्स्टंट आहे. आर ची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट असते 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल. टेम्परेचरची व्हॅल्यू 25 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे. फॅरेडेज पण कॉन्स्टंट असतं 96500 कुलम्स. त्या सर्व कॉन्स्टंट व्हॅल्यूजला आपण रिप्लेस करू शकतो. ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यूजची जर तुम्ही हे सर्व सबस्टिट्यूट केलं 2.303 इंटू 8.314 इंटू हे केल्विन मध्ये कन्वर्ट केला ह्याला 25 डिग्री सेल्सिअसला, ते केल्विनचं टेम्परेचर अपॉन 96500, तर तुम्हाला काय आन्सर येणार? तुम्हाला आन्सर येणार 0.0592. ओके. 0.0592 अपॉन N log टू द बेस 10K. ओके. म्हणून आपण हा इक्वेशन हा फॉर्म पण लक्षात ठेवू शकतो. जर कोणाला 0.0592 लक्षात ठेवायचं नसेल तर ती लोक अप्रॉक्सिमेट करू शकतात. 0.0592 ला अप्रॉक्सिमेट करू शकतात 0.06. ओके. तर 0.06 पण तुम्ही ह्या व्हॅल्यूला 0.06 पण अप्रॉक्सिमेट करून आन्सर्स लिहू शकतात कारण आपल्याला या एक्झाम मध्ये कॅल्सी वगैरे काही भेटत नाही. सो आपल्याला ही व्हॅल्यू जरी तुम्ही घेतली तरी चालेल. ठीक आहे. 0.06 कळालं? 0.059 च्या जागी.
राईट. सो आता हा रिॲक्शन कोशंट कसा बघायचा ते मी तुम्हाला शिकवते. ठीक आहे, रिॲक्शन कोशंट काय असतो आणि हे कसं आपण लिहू शकतो ते मी तुम्हाला शिकवते. आता बघा, आता फॉर एक्झाम्पल हे मी जरा इरेज करते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे असं रिॲक्शन असेल. ठीक आहे, मी डॅनियल सेलचं आपलं रिॲक्शन लिहिते. ओके, हे जे झिंक 2+ आहे राईट, हे ऍक्वस सोल्युशन आहे आणि ऍक्वस सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन असतं. फॉर एक्झाम्पल ह्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01 मोलार. ओके, हा तर काय सॉलिड फॉर्म मध्ये त्याचं काय कॉन्सन्ट्रेशन नसणार. इथे हा पण ऍक्वस फॉर्म मध्ये, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01 मोलार. ठीक आहे, आणि हा परत सॉलिड फॉर्म मध्ये, मग ह्याचं काय कॉन्सन्ट्रेशन नसणार. आता आपल्याला ह्या सेलची काय फाइंड करायचं आहे, सेल पोटेन्शियल. तर काय कसं आपण लिहिणार, E इज इक्वल्स टू E0 मायनस 0.06 अपॉन N लॉग आता इथे के होता ना रिॲक्शन कोशंट, तर तो रिॲक्शन कोशंट काय असतो, रिॲक्शन कोशंट इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ओके, तर आता ह्यातून आपल्याला कसं समजणार की प्रोडक्ट काय आणि कॉन्सन्ट्रेशन काय. तर आपण ह्यातून इक्वेशन्स लिहू शकतो. झिंकचं काय होतं, ऑक्सिडेशन. सो झिंक विल बिकम झिंक 2+ प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. आणि कॉपरचं काय होतं, रिडक्शन. सो कॉपरचं हे रिडक्शन लिहिलं मी. ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉन्स कॅन्सल, झिंक प्लस 2 कॉपर प्लस इज इक्वल टू प्लस दिस. मग हे रिॲक्शन आलं ना आपल्याला. हे काय झालं, दिस साइड इज व्हॉट, दिस साइड इज प्रोडक्ट साइड आणि ही दिस साइड इज व्हॉट, दिस साइड इज रिॲक्टंट साइड. कळालं. तर आता आपण कसं लिहू शकतो, हा E इज इक्वल टू E0 मायनस 0.06 अपॉन N लॉग ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट काय आपल्याकडे, झिंक 2+, हे स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu2+. आता मेटलचं कॉन्सन्ट्रेशन असतं का, नाही, ह्याची ऍक्टिव्हिटी आपण काय घेतो, 1 घेतो. सो कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे, फक्त. कधी पण लक्षात ठेवा, एलिमेंटल फॉर्म मध्ये जर असेल कुठलाही मेटल तर त्याचा ऍक्टिव्हिटी इज ऑलवेज 1. ओके, ऍक्टिव्हिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज ऑलवेज 1. राईट, हे लक्षात ठेवायचं. मग ते तर कॅन्सल झाले दोन्ही पण. आता ह्यांचे कॉन्सन्ट्रेशन तर आपल्याला माहिती आहेत. E इज इक्वल्स टू E0 मायनस 0.06 अपॉन N. N काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ह झाले त्या रिॲक्शन मध्ये, 2 इलेक्ट्रॉन्स. तिथे खाली किती येणार, 2 लॉग ऑफ झिंक 2+ चं कॉन्सन्ट्रेशन किती होतं, 0.01. ओके, अपॉन कॉपरचं किती होतं, 0.1. आता हे पुढे कसं सॉल्व्ह करू शकतो, E इज इक्वल्स टू E0 मायनस 0.06 डिवाइड बाय 2 किती होणार, 0.03 लॉग ऑफ 0.01 इथे करते मी. ठीक आहे, 0.01 ला कसं लिहू शकतो, 10 to the power -2. 0.1 ला किती, 10 to the power -1. राईट, कॅन्सल होणार. इथे किती राहणार, 10 to the power -1. सो E इज इक्वल्स टू E0 मायनस 0.03 लॉग ऑफ 10 to the power -1. आणि हे आपण स्टडी केलं ना, लॉग, याला कसं लिहितो आपण, x लॉग 10 है ना, लॉग a टू द पॉवर b. ह्याला कसं लिहितो, b लॉग a असं लिहितो ना, या फॉर्म मध्ये लिहू शकतो की ना आपण. मग तेच लॉग 10 to the power -1, ही पॉवर काय येणार, पुढे येणार. सो E विल बी इक्वल टू E0 मायनस इंटू हे किती येणार, हे -1 लॉग 10. लॉग 10 ची व्हॅल्यू किती असते, 1. लॉग 10 किती असतं, 1 असतं. हे मायनस मायनस विल बिकम प्लस. ओके, लॉग 10 ची व्हॅल्यू किती, 1. सो व्हॉट इज E, E विल बी E0 प्लस 0.03. ओके, E0 तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ह्याचं क्वेश्चन मध्ये स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल्स पण दिलं असणार. मग स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल्सनी तुम्ही स्टँडर्ड सेल पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकता. आपण जसं कालच्या फॉर्म्युलामध्ये बघितलेलं, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. राईट, हे आपण केलेलं. तर त्याच्यानी ही व्हॅल्यू येऊन जाईल E0 ची
E0 ची व्हॅल्यू येऊन जाईल की नाही, त्यामध्ये प्लस 0.03 करा, तुम्हाला सेल्फ पोटेन्शियल भेटून जाईल. ओके, या कॉन्सन्ट्रेशन वरती. समजलं? असं एवढ्या सोप्या पद्धतीने आपण हे करू शकतो. आपण अजून सम्स बघूया, मग तुम्हाला अजून ह्याचं क्लिअर होईल. ठीक आहे, बघा, द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इथेच लिहून दिलंय. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर इज 0.34 व्होल्ट्स, राईट. म्हणजे कॉपरचं रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे हेच रिएक्शन कन्सिडर केलं असणार, कॉपरचं रिडक्शन रिएक्शन. म्हणून त्यांनी काय सांगितली, रिडक्शन पोटेन्शियल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किती आहे, 0.34 व्होल्ट्स. देन कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ कॉपर. पण क्वेश्चन काय विचारले नाहीत, ऑक्सिडेशन पोटेन्शियल कॅल्क्युलेट करा इन 0.1 मोलार कॉपर सल्फेट सोल्युशन ऍट 25 डिग्री सेल्सिअस. कळालं? तर आता पण त्यांनी काय सांगितले नाहीत, ऑक्सिडेशन पोटेन्शियल कॅल्क्युलेट करा. तर कसं करणार, आणि या कॉन्सन्ट्रेशन वरती सांगितली नाहीत, या टेम्परेचर वरती. तर आपल्याकडे कुठला फॉर्म्युला आहे, नर्न्स इक्वेशन इज इक्वल्स टू E0 मायनस 2.303 RT अपॉन NF log K, that is what, product upon reactant. ओके, आता इज इक्वल्स टू E0 मायनस, हे तर कॉन्स्टंट आहे तर 0.06 लिहिते अपॉन N. हा N हे यांना मिळून कॉन्स्टंट बनतो. ठीक आहे, N तसाच्या तसाच राहतो. लॉग ऑफ प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. आता त्यांनी काय सांगितली नाहीत, आता ह्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट आणि रिएक्टंट पाहिजे, आणि कशासाठी कॅल्क्युलेट करायचं, ऑक्सिडेशन पोटेन्शियल पाहिजे आपल्याला. म्हणजे ही जी ई ची व्हॅल्यू आहे, आपल्याला काय पाहिजे, ऑक्सिडेशन पोटेन्शियल, म्हणजे कॉपर 2+. कळालं? मग जर इथे आपल्याला फाइंड करायची ऑक्सिडेशन पोटेन्शियल, तर ही जी स्टँडर्ड ची जी व्हॅल्यू आहे ती पण ऑक्सिडेशनच्या टर्म मध्ये पाहिजे. समजतंय? आता इथे क्वेश्चन काय विचारलंय की ऑक्सिडेशन पोटेन्शियल सांगा. सो ऑक्सिडेशन पोटेन्शियल मग मी इथे लिहिलं ECU2+, म्हणजे काय की सेल ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ दिस. ओके, Cu to Cu2+, राईट. तर E0 पण तेच पाहिजे, पण E0 आपल्याकडे काय, रिडक्शन पोटेन्शियल, पण आपल्याला काय पाहिजे, ऑक्सिडेशन पोटेन्शियल स्टँडर्ड फॉर्म पाहिजे, है ना. स्टँडर्ड फॉर्म कशाचं पाहिजे, ऑक्सिडेशनचं. तर कसं करणार, ऑक्सिडेशनचं पाहिजे म्हणजे रिएक्शन उलट करावं लागणार. Cu विल गिव्ह Cu2+ + 2 इलेक्ट्रॉन. रिएक्शन उलट केलं तर ह्याची जी व्हॅल्यू आहे ती पण आपल्याला काय करावी लागणार, इन्व्हर्स करावी लागणार. आन्सर किती येणार, -0.34 व्होल्ट. कळतंय? म्हणजे E0 व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, इथे लिहिते मी. सो ECU2+, ओके, that is oxidation potential is equal to standard oxidation potential. Okay, standard oxidation potential minus 0.06 by N log of P by R, right. So ही व्हॅल्यू तर आपल्याला फाइंड करायची. ठीक आहे, ही व्हॅल्यू तर आपल्याला फाइंड करायची. ही व्हॅल्यू किती भेटली, -0.34, ओके, मायनस -0.06 बाय N. ओके, N म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड आहेत, 2. लॉग ऑफ प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. आपल्याला हे रिएक्शन कन्सिडर करायचंय का, कारण त्यांनी ऑक्सिडेशन पोटेन्शियल फाइंड करायला सांगितलं, म्हणजे ऑक्सिडेशन रिएक्शन कन्सिडर करायला लागणार. प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट, प्रोडक्ट काय आहे, Cu2+, है ना, आणि रिएक्टंट काय, Cu. तर हा त्या एलिमेंटल फॉर्म मध्ये, म्हणजे याचं घेणार नाही आपण कॉन्सन्ट्रेशन.
सो आन्सर काय येणार मायनस 0.34 मायनस हे कॅन्सल होणार. ओके 0.03 लॉग ऑफ कॉपरचं कॉन्सन्ट्रेशन किती दिले नाही 0.01 म्हणजे किती 10 to the power -2 है ना. हे मी तुम्हाला सांगितलं आता कसं करायचं. हे -2 काय येणार पुढे येणार. ओके log 10 किती आन्सर किती येतं log 10चं log 10 इज व्हॉट 1. सो फायनल आन्सर काय झाला -0.34 मायनस प्लस 0.06. ओके हे कॅल्क्युलेट करा -0.34 प्लस 0.06 जो आन्सर येईल फायनल दॅट विल बी योर ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ कॉपर इन दिस मच कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. कळालं सोपं आहे. मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते. इथे काय दिली नाही क्वेश्चन मध्ये स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिलेला. म्हणजे क्वेश्चन मध्ये काय दिलेलं स्टुडंट्स क्वेश्चन मध्ये हे दिलेलं हे रिडक्शन पोटेन्शियल दिलेला म्हणजे रिडक्शन दिलेलं आणि हा होता रिडक्शन पोटेन्शियल. हा काय रिडक्शन पोटेन्शियल आणि कॅल्क्युलेट काय करायला सांगितलेली ना आपल्याला ऑक्सिडेशन पोटेन्शियल कॉपरचा ते पण ह्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये 0.01 मोलार अँड ऍट 25 डिग्री सेल्सिअस मग कॅल्क्युलेट करायला काय सांगितलं आपल्याला ऑक्सिडेशन पोटेन्शियल. तर आपल्याला ऑक्सिडेशन पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय घ्यावा लागणार नॉन्स्ट इक्वेशनचा है ना. सो E is equals to E0 minus 2.303 RT/NF log of product upon reactant. तर ह्याला मी सबस्टिट्यूट केलं 0.06. त्यानंतर मला काय फाइंड करायचं होतं ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणून मी ऑक्सिडेशनचे व्हॅल्यूज लिहिले. ठीक आहे. आता हे काय आहे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ना. हा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे. पण मला तो क्वेश्चन मध्ये त्यांनी स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिलेली पण नॉन्स्ट इक्वेशन मध्ये मला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल सबस्टिट्यूट करावं लागणार. तर कसं फाइंड करणार मी स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. सोपं आहे. मला ऑक्सिडेशन पोटेन्शियल पाहिजे आणि दिली काय त्यांनी रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे रिडक्शन मधून ऑक्सिडेशन कसं करणार रिव्हर्स करणार. या रिएक्शनला बघा मी फक्त रिव्हर्स केलंय. आधी जे प्रोडक्ट मध्ये होतं ते आता रिएक्टंट मध्ये झालंय. आधी जे रिएक्टंट मध्ये होतं ते प्रोडक्ट मध्ये झालंय. मग जर मी रिएक्शनला रिव्हर्स केलं तर ही जी स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची जी व्हॅल्यू होती स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू तिला पण मी ऑपोजिट करणार. रिएक्शन उलट केलं ना मग आपल्याला व्हॅल्यू पण ऑपोजिट करावी लागणार. मग इथे काय दिलेलं +3.4 त्याला काय केलं मी -3.4. ठीक आहे. आणि मग मला काय भेटली व्हॅल्यू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. मग ती व्हॅल्यू मी इथे काय केली सबस्टिट्यूट केली -0.34. ओके -0.06 बाय n. n ची व्हॅल्यू किती होती n इज व्हॉट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 लॉग ऑफ प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. तर प्रोडक्ट काय आपल्याला हे रिएक्शन कन्सिडर करायचं ना कारण क्वेश्चन मध्ये ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे. मग प्रोडक्ट काय Cu2+ हे प्रोडक्ट आहे अपॉन रिएक्टंट. रिएक्टंट मध्ये काय होतं Cu. पण एलिमेंटल फॉर्म मध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करत नाही कारण त्याची व्हॅल्यू किती येते 1. त्याची व्हॅल्यू किती येते 1 राईट. म्हणून हे मी कॅन्सल आउट केलं. सो लॉग ऑफ Cu2+ कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय 0.01 मोलार्स. तर इथे मी 0.01 ला पण काय लिहू शकतो 10 to the power -2. तर ते मी इथे लिहिलं. ठीक आहे. आता हा -2 पुढे मी तुम्हाला आधी सांगितलेलं लॉग A⁻B ला आपण कसं लिहू शकतो B log A है ना. मग ही जी पॉवर होती त्याला पुढे आणायचं. पॉवर काय इथे -2 म्हणून मी -2 ला इथे पुढे आणलं log 10 है ना. log 10 ची व्हॅल्यू किती येते 1 राईट. 1 -0.34 मायनस प्लस 0.03 इंटू 2 0.06. ओके. जो फायनल आन्सर येईल किती येणार -3.4 आणि प्लस 0.06. प्लस मायनस किती होतं मायनस म्हणजे मायनस करावं लागेल आपल्याला. किती येणार 8 2. ओके. सो आन्सर किती येणार आन्सर येतोय आन्सर येतोय मायनस. ओके. आन्सर कुठे लिहूया इथे लिहिते मी आन्सर. ओके. आन्सर येतोय -0.28 व्होल्ट. ओके. सो सेल पोटेन्शियलची व्हॅल्यू नेगेटिव्ह आली आहे. आठवतंय काल मी तुम्हाला काय सांगितलेलं
सेल पोटेन्शियलची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर ते रिॲक्शन स्पॉन्टेनियसली होतं आणि जर नेगेटिव्ह आली तर ते रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस. म्हणजे इथे ओव्हरऑल व्हॅल्यू आपल्याला मायनस मध्ये आली आहे, म्हणजे हे रिॲक्शन कसं होणार, नॉन स्पॉन्टेनियस. ठीक आहे, कळालं कसं फाइंड करायचं ते. आता इथे जर कॅल्क्युलेट स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलं असतं तर काय डायरेक्ट फक्त नेगेटिव्ह करायचं होतं तुम्हाला. ठीक आहे, प्लस 3.4 आहे, तर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं होतं, फक्त नेगेटिव्ह. पण इथे फक्त ऑक्सिडेशन पोटेन्शियल विचारलंय, स्टँडर्ड नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, नर्न्स इक्वेशन. अशा वेळी नर्न्स इक्वेशन आपल्याला कामाला येतं. कळालं, नसेल कळालं तर तुम्ही विचारू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन CSIR नेट मध्ये येऊन गेलेला क्वेश्चन आहे 4 मार्क्स मध्ये. ओके, बघा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आता विचारलंय. तर आधी मी तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची थोडी थिअरी शिकवते. बघा काय होतं, मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये काय सांगितलेलं, जर तुम्हाला ई सेल पॉझिटिव्ह भेटला, ठीक आहे, स्टँडर्ड नाही हा ई सेल पॉझिटिव्ह भेटला, तर ते रिॲक्शन काय असणार, स्पॉन्टेनियस. राईट, ई सेल म्हणजे काय, सेल पोटेन्शियल. ठीक आहे, जर नेगेटिव्ह भेटला तर ते रिॲक्शन काय असणार, नॉन स्पॉन्टेनियस. आणि जर ई सेलची व्हॅल्यू जर 0 असेल तर रिॲक्शन काय असणार, इक्विलिब्रियम. तर रिॲक्शन काय असणार, इक्विलिब्रियम मध्ये. ओके, इक्विलिब्रियम मध्ये. तर जेव्हा आपण नर्न्स इक्वेशन लिहितो, E इज इक्वल्स टू E0 सेल. ओके, E सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.06 बाय n लॉग ऑफ K. K म्हणजे काय, रिॲक्शन कोशंट. पण जर हे रिॲक्शन इक्विलिब्रियम मध्ये होत असेल तर तेव्हा ई सेलची व्हॅल्यू काय येणार, 0. सो मी ई सेलची व्हॅल्यू 0 घेते. राईट, 0.06 बाय n लॉग K. ओके, तर आता मी हा पूर्ण टर्म काय करते, लेफ्ट हँडला घेऊन जाते. तर हा मायनसचा प्लस होणार. राईट, अपॉन n लॉग K इज इक्वल टू E0 सेल. मग जर फक्त लॉग K फाइंड करायचं असेल तर काय येणार, E0 सेल. ओके, आणि हा पूर्ण टर्म काय जाणार, अपॉन मध्ये जाणार 0.06. राईट, अपॉन n. कळालं. मग जर तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फाइंड करायचं असेल, ओके, जर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फाइंड करायचं असेल तर फॉर्म्युला काय येणार, E0 सेल अपॉन 0.06 अपॉन n. कळालं. तर आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच करायचं आहे. राईट, हे तुम्ही सर्व नोट डाऊन करून घ्या. तर मी हे इरेज करते. ठीक आहे, आता बघूया इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर अन इलेक्ट्रोकेमिकल सेल. ओके, हे रिॲक्शन दिले, तर मी आधी जे रिॲक्शन कोशंट बोलायचे ना, ज्याला आपण लिहायचो ना असं, इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.06 बाय n लॉग K, ह्याला मी काय म्हणायची, रिॲक्शन कोशंट. राईट, ह्याला आपण रिॲक्शन कोशंट म्हणायचो. पण जेव्हा इक्विलिब्रियम मध्ये रिॲक्शन असतं, ओके, जेव्हा ह्याला आपण E ला 0 घेतो, राईट, इक्विलिब्रियम मध्ये, तेव्हा हा K काय बनून जातो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तेव्हा हा K काय बनून जातो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, समजलं. आता आपण स्टार्ट करूया. सो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपल्याला फाइंड करायची आहे. ही आपल्याला सेल रिॲक्शन दिली आहे आणि इथे व्हॅल्यूज दिले. ठीक आहे, आणि इथे ह्याला अप्रॉक्सिमेट करा 0.06. आता कसं आपण स्टार्ट करायचं, तर सर्वात पहिलं आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फाइंड करायचं आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फाइंड करायचा. ओके, जो आपण मगाशी डिराइव्ह केलेला, काय डिराइव्ह केलेला, लॉग K इज इक्वल टू E0 सेल अपॉन 0.06 बाय n. राईट, आता हा आपला आपण फॉर्म्युला बघितला. राईट, आता आपल्याला काय करावं लागेल,
सर्व व्हॅल्यूज आधी फाइंड करावं लागेल. तर आधी कुठली व्हॅल्यू आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पाहिजे म्हणजे के पाहिजे. ठीक आहे. आता आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करावं लागेल आधी E0 सेल. तर E0 सेल कसं फाइंड करतात? E0 सेल इज इक्वल टू E0 एनोड प्लस E0 कॅथोड. हे मी तुम्हाला शिकवलंय, राईट. तर आता इथे एनोड काय आहे, कॅथोड काय, आधी ते बघावं लागेल. तर ते बघूया. हा रिॲक्शन दिलाय. इथे रिॲक्शन मध्ये बघा Fe3 प्लस Fe2 प्लस होतोय. म्हणजे काय होतंय इथे रिडक्शन. आणि इथे जो आपला टिन आहे त्याचं काय होतंय +3 पासून +4. म्हणजे याचं काय होतंय ऑक्सिडेशन. कळालं. मग रिडक्शन कोणाचं होतंय आणि ऑक्सिडेशन कोणाचं होतंय. तर कसं लिहू शकतो आपण, सेल कशी रिप्रेझेंट करू शकतो, Sn2 प्लस Sn4 प्लस. ओके. आणि ते रिडक्शन Fe3 प्लस आणि Fe2 प्लस. त्याला लिहायचं कसं, आता लिहायला पाहिजे आपल्याला सेल इक्वेशन्स फॉर्म केले पाहिजेत. तर ते आपण सेल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया, राईट. कारण आपल्याला कळायला पाहिजे ना एनोड मध्ये किती इलेक्ट्रॉन हे आहेत, कॅथोड मध्ये किती आहेत. सो एनोड वरती काय होतं नेहमी ऑक्सिडेशन. तर ऑक्सिडेशन कोणाचं होतं इथे टिनचं होतंय. Sn म्हणजे काय टिन. ओके. सो Sn2 प्लस is getting Sn4 प्लस. मग किती इलेक्ट्रॉन्स दिले असणार, 2 इलेक्ट्रॉन्स, राईट. 2 इलेक्ट्रॉन्स दिले असणार ना. Sn2 प्लस पासून Sn4 प्लस होते. त्यानंतर रिडक्शन. रिडक्शन मध्ये त्यांनी काय घेतली नाहीत Fe3 प्लस +1 इलेक्ट्रॉन गेटिंग कन्वर्टेड इंटू Fe2 प्लस. आता इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग इथे इलेक्ट्रॉन कॅन्सल करण्यासाठी इथे 2 लिहावं लागेल आपल्याला. कळालं. इथे 2 इलेक्ट्रॉन्स होते ना. मग इथे पण इथे आधी एकच इलेक्ट्रॉन होता. Fe3 प्लस मधून Fe2 प्लस जात होता. म्हणजे एकच इलेक्ट्रॉन घेतला असणार. पण इथे 2 होते म्हणून काय केलं मी, या सेकंड इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. मग हे आणि हे काय झालं, कॅन्सल आउट झालं, राईट. सो Sn2 प्लस प्लस 2 Fe3 प्लस गिविंग Sn4 प्लस प्लस 2 Fe2 प्लस, राईट. हे आपलं इक्वेशन. हे इक्वेशन असं इथून आलं. समजलं. हे इक्वेशन जे दिली नाही ते असं त्यांनी डिराईव्ह केलं. ओके. सो आता आपण बघूया एनोड आणि कॅथोडचं बघूया. इथे बघा इक्वेशन बघा. Sn चं काय होतंय ऑक्सिडेशन होतंय. Sn ची व्हॅल्यू इथे ऑक्सिडेशन पोटेन्शियल पाहिजे आपल्याला. पण इथे काय दिलेलं आहे कसं ओळखायचं बघा. इथे काय दिलेलं आहे +4 ते +2 म्हणजे रिडक्शन होत आहे. म्हणजे रिडक्शन होत आहे ना. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज नॉट रिडक्शन. मी पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलंय. म्हणजे हा दिलेला काय व्हॅल्यू आहे ही स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे, राईट. पण आपल्याला काय पाहिजे ऑक्सिडेशन. कारण एसनचं ऑक्सिडेशन होतंय. मग काय करायचं असेल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल पासून स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल कसं करायचं, साइन ऑपोजिट करायची. तर इथे काय होतं 0.15. तर किती येणार -0.1. ठीक आहे. प्लस E0 कॅथोड, राईट. E0 कॅथोड. कॅथोडचं काय होतंय रिडक्शनच होतं है ना. कॅथोड Fe चं रिडक्शन पाहिजे आपल्याला. आणि इथे पण काय होतं Fe चं रिडक्शनच होतंय. मग ती हीच व्हॅल्यू घ्यायची. किती 0.75. ओके. आता आपण कॅल्क्युलेट करूया. -0.15 प्लस तो प्लस मायनस मायनस. ओके. 0.6. सो प्लस 0.60 volts. ओके. आन्सर किती येणार प्लस 0.60 volts. ओके. तर ह्या सेल मध्ये ह्याचे E0 सेलची व्हॅल्यू किती आली 0.60 volts. ओके. आता आपल्याला काय फाइंड करायचं, आपल्याला फाइंड करायचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय, हा आपल्याला सबस्टिट्यूट करायचा या फॉर्म्युला मध्ये. सो फॉर्म्युला काय होता आपला log k इज इक्वल्स टू E0 सेल अपॉन 0.06 बाय n, राईट. सो log k इज इक्वल्स टू E0 सेल. E0 सेलची व्हॅल्यू किती आली आपल्याला +0.6. सो +0.60 अपॉन 0.60 बाय n, राईट.
एन किती, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व झालेत, 2 इलेक्ट्रॉन्स. सो इथे किती येणार 2, राईट. सो काय आन्सर येते आपल्याला 0.06 बाय, हे कॅन्सल करूया, 2 1 जा 0.03, 0.03. ओके, किती आन्सर येणार, हे काय 6 into 10 to the power -1, 3 into 10 to the power -2, 1 जा 2 जा. ओके, हे वरती गेलं तर आन्सर किती आला 20, राईट. आन्सर किती आला 20. मग लॉग के किती झाला तुमचा 20 आहे ना. लॉग के, लॉग टू द बेस 10 किती झाला 20. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला फक्त के पाहिजे, के. सो के किती येणार, लॉग बी ए इज इक्वल्स टू, जर इथे कुठला कॉन्स्टंट असेल, ओके, तर बी विल बी व्हॉट, ए रेस टू दॅट कॉन्स्टंट. लक्षात ठेवा, असं करतात. सो इथे जो के आहे दॅट विल बी 10 raised to 20. ओके, आन्सर किती आला 10 raised to 20. सो 10 raised to 20 हा आपला होता आन्सर. ओके, दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड इन CSIR नेट, राईट. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, हे बेसिक जे आपले फॉर्म्युलाज असतात, राईट. लॉग बी, ओके, बेस मध्ये जर ए असेल and that will be equal to constant, so b will be a, जो बेस होता ना तो a raised to that constant. ओके, मग k किती येणार 10 raised to 20. समजलं, सोपं आहे. काय करायचं होतं, फक्त E0 सेल फाइंड करायचं होतं तुम्हाला, आणि E0 सेल तर किती सोपं आहे. ऑक्सिडेशन पोटेन्शियल एनोड, रिडक्शन पोटेन्शियल कॅथोड. एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल फाइंड करायचा, जो की इथे दिलेला, पण इथे रिडक्शनच्या फॉर्म मध्ये दिलेला. एसएनचं तर ऑक्सिडेशन होत होतं, पण रिडक्शनच्या फॉर्म मध्ये दिलेला, म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. आपल्याला काय पाहिजे होता, एनोड वरती तो ऑक्सिडेशन होतं, म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल. मग काय करायचं, फक्त याला निगेटिव्ह करायचं, आणि मग अकॉर्डिंगली सॉल्व्ह केला आपण. ठीक आहे. आता हा जो तुमचा प्रश्न आहे तो आलेला महाराष्ट्र सेट 2013 मध्ये. ओके, खूप सोपा प्रश्न. फॉर द कॉन्सन्ट्रेशन सेल Ag प्लस, ओके, इथे Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन बघा किती दिले, 0.01 मोल्स पर DM³. ओके, हे काय आहे, हे ऑक्सिडेशन आहे. इथे Ag टू Ag प्लस ऑक्सिडेशन होते, आणि इथे Ag प्लस टू Ag रिडक्शन होते. पण हे काय वेगळे आहेत दोन्ही पण सोल्युशन्स. इथे 0.01 मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे, इथे 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे. तुम्ही म्हणाल की इथे तर दोन्हीकडे जे एलिमेंट्स आहेत ते सेम आहेत. एलिमेंट सेम आहेत, पण कॉन्सन्ट्रेशन डिफरंट आहे, राईट. द EMF ऑफ द सेल E ऍट अ टेम्परेचर T इक्वल्स. ओके, तर काय करणार आपण, आपला फॉर्म्युला लिहिणार, E इज इक्वल्स टू E0 सेल मायनस 0.06 बाय N लॉग ऑफ प्रोडक्ट बाय रिएक्टंट, है ना. हेच असतं आपलं. ओके, त्यांनी 2.303 RTN च्या फॉर्म मध्ये लिहिलंय, मग आपण पण त्याच फॉर्म मध्ये लिहूया. E will be equal to E0 cell minus 2.303 RT by NF log of product by reactant. ओके, आता आपल्याला काय फाइंड करायचंय, EMF फाइंड करायचंय, राईट. आपल्याला काय फाइंड करायचंय, EMF फाइंड करायचंय. लॉग ऑफ प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट, राईट. सो इथे प्रोडक्ट काय असणार आणि रिएक्टंट काय असणार, आधी बघूया आपण. इथे काय होतंय, हे ऑक्सिडेशन होतंय, ह्याचं ऑक्सिडेशन होतंय. मग आपण कसं रिएक्शन लिहिणार ऑक्सिडेशनचं, Ag गिव्हिंग Ag प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन, राईट. हा Ag प्लस चं कॉन्सन्ट्रेशन काय 0.01, 0.01, राईट. व्हॉट इज दिस, दिस इज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कुठे होतं, एनोड वरती.
ओके. रिडक्शन काय दिलंय, Ag प्लस गेटिंग कन्वर्टेड इनटू Ag. इथे याचं कॉन्सन्ट्रेशन किती दिली नाहीत, इथे याचं कॉन्सन्ट्रेशन दिली नाहीत 0.1 है ना, 0.1. 0.1 इथे काय होतं, इथे काय होतं 0.01. 0.01 राईट. समजलं. बघा इथे हे ऑक्सिडेशन होत होतं ना, ऑक्सिडेशन 0 ते +1, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, ऑक्सिडेशन. सो दिस इज व्हॉट, ऑक्सिडेशन राईट. इथे Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन हे होतं, त्यानंतर रिडक्शन, हे काय रिडक्शन आहे, Ag प्लस ते 0 मध्ये जाते, मग रिडक्शन राईट. रिडक्शन त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं इथे 0.1. एक इलेक्ट्रॉन कॅन्सल, Ag आणि Ag पण कॅन्सल होऊन जाणार, मग इथे काय उरलं, Ag प्लस 0.1 इलेक्ट्रॉन गिव्हिंग Ag प्लस 0.01 मोलार. कळालं. इथे कॉन्सन्ट्रेशन किती होतं 0.1 आणि इथे कॉन्सन्ट्रेशन काय 0.01 राईट. तर आपल्याला आता इथे सबस्टिट्यूट करायचंय. सो आन्सर किती येणार, इज इक्वल टू E0, ओके, E0 सेल मायनस 2.303 RT अपॉन N. N म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ह झालेत, किती झालेत, एकच इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व्ह झालाय, मग 1 येणार, N च्या जागी 1 इंटू F किती, F लॉग ऑफ प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. प्रोडक्ट काय इथे Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन ना, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, मग प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.01. मग 0.01 ला मी काय लिहू शकते, 10⁻⁻2 अपॉन रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं 0.1, that is 10⁻⁻1 right. So E will be E0 cell minus 2.303 RT upon F log of 10⁻⁻2 and 10⁻⁻1 डिवाइड केलं तर किती होणार, 10⁻⁻1 ह्यांना डिवाइड केलं तर आन्सर किती येणार 10⁻⁻1. हे काय करतो आपण, पुढे घेऊन जातो याला. सो किती येणार, E is equal to E0 cell minus 2.303 RT by F. ओके, हा -1 इथे येणार ना, म्हणजे मल्टिप्लाय होणार -1 इंटू log 10, मायनस काय होणार प्लस. सो E is equal to E0 cell plus 2.303 RT by F log 10 काय होता 1. मग आन्सर काय झाला, कळालं ना. हे काय आहे, हे त्या फॉर्म मध्ये ना log a⁻b which is b log a. ओके, हे जे फॉर्म्युलेज आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. सो आन्सर काय झाला हा. ओके, कुठे आन्सर आहे हा, इथे. ओके, हा आन्सर आहे प्लस येस. सो आन्सर काय आहे ह्यामध्ये सी. ओके, एवढा सोपा प्रश्न आलेला. काय केलं आपण, काय नाही, फक्त सबस्टिट्यूट केलं. जे पण आपलं होतं आधी आपण प्रोडक्ट आणि रिएक्टंट काय फाइंड केलं, कसं फाइंड करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलंय. ऑक्सिडेशनचं रिएक्शन लिहायचं, रिडक्शनचं रिएक्शन लिहायचं, त्यानंतर काय काय कॅन्सल होणार, Ag आणि Ag तर सेम होते ना, म्हणून दोन्ही पण कॅन्सल झाले. हा पण सॉलिड होता, हा पण सॉलिड होता. Ag प्लस आणि हा पण Ag प्लस आहे, हा पण Ag प्लस आहे. हा का नाही कॅन्सल झाला, कारण इथे कॉन्सन्ट्रेशन दोघांचे पण वेगळे आहेत ना, म्हणून ते दोन्ही पण वेगळे सोल्युशन्स आहेत, ठीक आहे. त्यांचे पण जर कॉन्सन्ट्रेशन सेम असते किंवा मेन्शनच केलं नसतं, मग हे पण कॅन्सल झालं असतं, ठीक आहे. पण असं होऊच शकत नाही, राईट. काहीतरी रिएक्शन मध्ये राहायला पाहिजे. सो असं झालं. त्याच्यानंतर ही फायनल रिएक्शन आणि देन सबस्टिट्यूशन. ओके, सो सिम्पल. ओके, 2013 मध्ये क्वेश्चन येऊन गेला. अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. हा खूप एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, कारण बऱ्याच वर्षांपासून नॉन स्टिक इक्वेशन वरती क्वेश्चन नाही आलेला आहे. सो इट इज एक्सपेक्टेड. म्हणून जर नसेल समजलं, सो यू शुड आस्क युअर डाउट्स. ओके, सो दॅट वॉज ऑल फॉर टुडे. नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी activities and ionic coefficients. Okay, so within 2 lectures our electrochemistry will be completed.